आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। माळीनगरमध्ये तुकोबारायांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण पार पडलं। हरिनामाच्या गजरात वारकरी दंग। पालखीचा आजचा मुक्काम बोरगावमध्ये असणार। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासाने मुख्यमंत्र्यांसाठी स्नेहभोजन। आज संध्याकाळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम। आमदार गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांची काल भेट घेतली। रायगड किल्ल्याच्या खाली असलेलं छत्र निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदलण्याची मागणी। किल्ले रायगड ग्रामपंचायत करा पत्र देत पडळकरांची मागणी। 293च्या चर्चेला सचिव बसत नाही। मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक। सचिवांना बांधून सभागृहात आणण्याची परवानगी द्या। विधानसभेचे तालिकाध्यक्ष चेतन तुपेंकडे मुनगंटीवारांची मागणी। महापौर बंगल्यात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा। शिवसेना प्रमुखांचं स्मारक उभारणं ही राज्य सरकारच्या धोरणाचा भाग आहे। न्यायालयाने हस्तक्षेप करणं अयोग्य। स्मारकाविरोधात याचिका ज्या दाखल झाल्या होत्या त्या फेटाळून लावल्या। पुण्यातील हायटेक बंधुबाबा प्रसाद तामदारला 4 दिवसांची पोलीस कोठडी। फसवणूक केल्याप्रकरणी तामदारवर आणखी 7 तक्रारी दाखल। भक्तांना मुंगीचं औषध देऊन बाबा अनैसर्गिक कृत्य करायचा। तामदारच्या 2 मोबाईल 1 टॅबमधून आक्षेपार्ह डेटा मिळाला, सूत्रांची माहिती। वाल्मी कराडला नाशिकच्या कारागृहात हलवलं जाणार। कराडच्या जिल्हा कारागृहात संशयास्पद हालचाली, सूत्रांची माहिती। तर कराडच्या जीवितहास धोका असल्याची माहिती। कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा, अन्यथा मी कठोर निर्णय घेणार। संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख यांचा इशारा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार। बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी दोषींकडून अपहाराची सर्व रक्कम वसूल केली जाणार। दादा भुसे यांची माहिती।